मोरे यांच्यासाठी एक गजल म्हणण्याची ऑफर आलेली आहे. बोलतो ऐका. बुवांबद्दल काय सांगावं शब्दच नाही. असे महान बुवा या गावचे सुपुत्र होते म्हणून त्यांच्यावरती हा गजल मी केलेला आहे. देव पावला सर्वेश्वर देव पावला सर्वेश्वर बुवा परशुराम मोरे अजिराम. बघा भजनी बुवा व्हायचं तर बुवांसारखं अजिरामर शेवटपर्यंत. आपलं जसं देवांचं नाव आपण शेवटपर्यंत घेतच असतो तसं बुवांचं देखील नाव या धर्तीवर कायम स्वरूपी राहायला पाहिजे. असं बुवाने आपला मान सन्मान राखूनच बुवागिरी करावी पाहिजे अशी आमचे बुवाने बुवागिरी केलेली आहे म्हणून त्याची आठवण म्हणून हा गजल आहे. ऐका. देव पावला सर्वेश्वर बुवा परशुराम मोरे अजिराम. देव पावला सर्वेश्वर बुवा परशुराम मोरे अजिराम. बुवा पावला देव पावला सर्वेश्वर बुवा परशुराम मोरे अजिराम. परशुरामाच्या पावन भूमीत परशुरामाच्या पावन भूमीत परशुरामाच्या पावन भूमीत परशुरामाच्या पावन भूमीत जास्त बोलत नाही वेळ झाला. परशुराम हे नाव त्या भूमीचं नाव त्यांना प्राप्त झालं होतं आणि त्या परशुरामाच्या पावन भूमीत त्यांनी जन्म घेतला होता. बघा परशुराम नाव मिळणं फार कठीण आहे म्हणून म्हणतो परशुरामाच्या पावन भूमीत परशुरामाच्या पावन भूमीत जन्माले आंबेरी गावात जन्माले आंबेरी गावात जन्माले आंबेरी गावात जन्माले आंबेरी गावात वेड हरिनामाचे हात वेड हरिनामाचे हात उभा आहे पांडुरंग भजनात उभा वेड हरिनामाचे
आपण जय जयकार करतोय. बुवा असावा तो कसा असावा, भजन रूपी असावा, त्याला अभिमान नसावा. काय नसावा? अभिमान नसावा. कारण आपल्या या देहामध्ये 6 विकार आहेत. 6 विकार हे बाहेर काढल्याशिवाय आपला अभिमान जाणार नाही. कारण असं एकदा गंमत म्हणून सांगतो. भीमाला गर्व झाला होता. भीम तुम्हाला माहित आहे, सर्वांना मुलांना सुद्धा माहित आहे. जाडजूड भीम असा बॉडीगार्ड. त्याला शक्तीचा अभिमान झाला. भीम काय करायचा, एकदा धर्मराजाने आपल्या पित्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून राजसूय यज्ञ आरंभिला होता. आणि त्या यज्ञामध्ये भीमाला ब्राह्मणावरती देखरेख करायला ठेवला होता. ज्यावेळी ब्राह्मण भोजन करतील तेव्हा भीमाने देखरेख करायची. ते काम भीमाला दिलं होतं, सर्वांना वाटून दिल्याप्रमाणे. भीम काय करायचा, ब्राह्मण जेवताना ब्राह्मणाकडे रागारागाने बघायचा आणि म्हणायचा, जेवण टाकला बिकला तर शेंडीला बांधे ना. काय म्हणायचा? हा, जेवण टाकला तर शेंडीला बांधे. हे ऐकल्यावर ब्राह्मण जेवतात कसले. ब्राह्मण आपले रोज त्या भीमाला घाबरून बारीक होत चालले. ऐका, ऐकण्यासारखं आहे, महाभारतातून मधलं आहे. ब्राह्मण बारीक व्हायला लागले. धर्मराजाने भीमाला विचारलं की आपल्याकडे रोज पंचपक्वानाचं भोजन असताना ब्राह्मण असे रोडवात कसे चालले. त्या दिवशी कृष्ण काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी कृष्णाने काय केलं, भीमाला बोलवलं आणि सांगितलं, भीमा आता ते आता गंधमादन पर्वतावरती जा आणि गंधमादन ऋषींना माझ्याकडे बोलवलं म्हणून सांग. हे काम ऐकल्यावर भीम आणखी फुगला. कृष्णाचं काम होतं ना, धावत 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 गेला. आता गंधमादन ऋषी ज्या पर्वतावर राहत होते त्या पर्वतापासून त्यांच्या तोंडाची घाण आहे ना 3 कोसावर यायची. किती कोसावर? 3 कोसावर पसरायची घाण ऋषीच्या तोंडाची. भीम तिकडे गेला आणि म्हणाला, तुम्हाला आताच्या दिवसात मुलीत नाव करून घ्यावा. कृष्णाने बोलवलंय. तेव्हा भीम म्हणाला गंधमादन ऋषींना, आता गंधमादन ऋषींचं अंग सगळं सोन्याचं होतं. कसलं होतं? सगळं अंग सोन्याचं होतं, परंतु त्यांचं तोंड डुकराचं होतं. कसलं? तोंड फक्त त्यांचं डुकराचं होतं. तेव्हा भीम म्हणाला, तुमचं अंग सगळं सोन्याचं परंतु तोंड तुमचं डुकराचं कसं? तेव्हा गंधमादन ऋषी म्हणाले भीमाला, पूर्वजन्मी मी फार मोठा धर्मान होतो, दान धर्म याचा थान केलं मी, परंतु माझं तोंड खराब. काय म्हणाला? माझं तोंड खराब. ब्राह्मणांना मी वाटेल ते बोलायचो. काय म्हणाला? ब्राह्मणांना मी वाटेल ते बोलायचो म्हणून माझी अशी परिस्थिती झाली आहे. तेव्हा तू माझी आठवण कर, ब्राह्मणांना काय बोलू नकोस. भीम समजला. कृष्णाने आपल्याला इथे कशाला पाठवलं ते. पुन्हा भीम त्या पंक्तीमध्ये आला. ब्राह्मण जेवत होते तिथे आणि ब्राह्मणाला म्हणाला, महाराज हो तेवढं जेवा, टाकलं तर मी खाईन. असा कृष्णाने भीमाचा या ठिकाणी असा बिन पाण्याने गर्व उतरवला म्हणून सांगतो. ऐका,
काही सुंदर नारी पती सेवेत पतिव्रताई पती सेवाई प्रतिसारखे दैवत नाही पतिसारखे बुवाचं गाणं होतं पतिसारखे दैवत नाही प्रतिव्रताया त्रिभुवनी सावित्रीने सत्यवानाला सोडविले माझ्या सावित्रीने सत्यवानाला सोडविले माझ्या पतिव्रता प्रतिसारखे दैवत नाही प्रतिव्रताई त्रिभुवनी सावित्रीने सत्यवानाला सोडविले माझ्या सावित्रीने सत्यवानाला सोडविले इतकं सुंदर गाणं त्यांचं होतं बघा हे. आताच्या भजनामध्ये तुम्हाला क्वचित ऐकायला मिळेल अशा चाली लावून त्यांनी सुंदरशी असं भजन रूप सादर केलेलं होतं. ऐका देव पावलाव सर्वेश्वर देव पावलाव सर्वेश्वर तुवा भजला मनोरमय भजनी हिरायचा चमकला भजनी हिरायचा चमकला भजनी हिरायचा चमकला भजनी हिरायचा चमकला त्यांनी भजनाचा दरबार फुलविला त्यांनी भजनाचा दरबार फुलविला भजनाचा दरबार फुलविला गाणी भजनाचा दरबार फुलविला हरिनाम त्यांनी ऐसा आडविला हरिनाम त्यांनी ऐसा आडविला भेंडा भक्तीचा त्यांनी फडकविला भेंडा भक्ती भावाचा फडकविला भक्ती भावाचा फडकविला जेठा भक्ती भावाचा श्रीधर मस्तक मस्तक चरणावर श्रीधर मस्तक चरणावर